नमस्कार सर्वांना रामकृष्ण हरी. मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई यांच्या अनुदानातून JES महाविद्यालय आयोजित हे वारकरी संत साहित्य संमेलन, या संमेलनाचे अध्यक्ष सन्माननीय श्री महंत महामंडलेश्वर द्वाराचार्य विद्यावाचस्पती हरिभक्तपरायण रामकृष्ण महाराज लहवितकर, या संमेलनाला खास करून उद्घाटक म्हणून जे उपस्थित राहणार होते असे डॉक्टर बाबा सर्वांचं आदरणीय स्थान आहे. पण त्यांच्या घरात एक दुःखद घटना घडल्यामुळं ते या ठिकाणी आपल्या सोबत नाहीत, मात्र तिथून ते सोबत आहेत. आळंदीवरून ते आपल्या सोबत आहेत आणि आपल्यासोबत ते बोलणारही आहेत. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख सन्माननीय डॉक्टर दासू वैद्य सर, सन्माननीय सन्मित्र नांदेडकर सर, आमच्या जालना एज्युकेशन सोसायटीचे मार्गदर्शक आणि अध्यक्ष सन्माननीय पुरुषोत्तमजी बगडिया साहेब, सचिव माननीय श्रीनिवासजी भक्कड साहेब, आणि हे आमचं वारकरी साहित्य संमेलनाचं स्वप्न ज्यांच्यामुळं पूर्ण होतं आहे, आमचे महाविद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय गणेश अग्निहोत्री सर, व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय हरिभक्तपरायण बंडगर महाराज, डॉक्टर सतीश बडवे सर, सन्माननीय यशोधन महाराज साखरे, सभागृहामध्ये उपस्थित माझे सर्व गुरुवर्य बसवराज कोरे सर आहेत, गुरुवर्य डॉक्टर पद्मा जाधव मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत, आणि सगळेच सन्माननीय डॉक्टर ढोळे सर आहेत, आणि सगळे जालना जिल्ह्यामधून सगळ्या वारकरी शिक्षण संस्थांचे प्रमुख, जालना शहरातून आलेले सगळे भजनी मंडळ, छत्रपती संभाजीनगरमधूनही अनेक भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत. आपणा सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. गेलं महिनाभर सर्व वर्तमानपत्रांनी आम्हाला खूप भरभरून असा प्रतिसाद दिला आहे, खूप चांगली प्रसिद्धी दिली. सर्व वर्तमानपत्राचे आमचे पत्रकार मित्र, आपणा सर्वांचं मी स्वागत करतो. माझे सर्व सहकारी ज्यांच्यामुळं हा सगळा अट्टहास आमचा पूर्ण होतो आहे. खास करून मागचं महिनाभर माझ्यासोबत जे सतत फिरणारे आहेत त्याच्यामध्ये डॉक्टर ऋषीबाबा शिंदे आहेत, एकनाथ शिंदे सर आहेत, प्रमोद कुमावत महाराज आहेत, पवन जोशी सर आहेत, उगले सर आहेत, आणि माझे मराठी विभागातले सगळे सहकारी, महाविद्यालयातले सगळेच सहकारी जे आहेत अगदी झटून या संमेलनासाठी काम करतात. आपण सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतोय. हा आज एक योगायोग जो आहे या वर्षीचा, माऊलींचं 750वे जयंती वर्ष, संत नामदेव महाराजांचं 675वा पुण्यतिथी वर्ष आणि जगद्गुरू तुकोबारायांचं 375वं पुण्यतिथी वर्ष, हा एक समन्वय जो आहे तर तो या वर्षी आलेला आहे. आणि आम्ही असं विचार करत होतो, कारण सन्माननीय प्राचार्य आम्हाला गप्प बसू देत नाही. ज्ञानेश्वरीवरचं प्रवचन आम्ही सुरू केलं वर्षाच्या सुरुवातीलाच. दर गुरुवारी महाविद्यालयामध्ये सर ज्ञानेश्वरीवरचं प्रवचन, आणि अगदी आमचा जो हॉल आहे तो भरून त्याच्यावरती म्हणजे चिंतन व्हायचं. आणि त्याच्यामधून मग एक दिवस सहज नांदेडकर सरांचा फोन आला की असं असं आपण प्रपोजल द्यायचं का. खरं तर ह्या सगळ्याचं श्रेय सगळं नांदेडकर सरांना जातं आहे की त्यांनी हे संमेलन, कारण त्यांनी जर आम्हाला म्हटलं नसतं तर आम्ही ते केलंही नसतं आणि काही त्याच्यात पडलोही नसतो. पण डोक्यात होतं काहीतरी करावं आणि त्यात सरांचा फोन काय यावा, कारण हे सगळं श्रेय मी नांदेडकर सरांना देतोय. तर हे संमेलन या ठिकाणी व्हावं असं मनातून वाटत होतं. जालना शहरातून खूप भरभरून सगळ्यांनी सहकार्य केलं आहे. तिवारी महाराज आहेत या ठिकाणी. तर
म्हणजे मागचा महिनाभर आम्ही जालना जिल्हाभर फिरतो आहोत आणि फिरत असताना सगळ्यांना आम्ही विनंती करत होतो की तुम्ही सगळ्यांनी सहभागी व्हावं. संमेलन फक्त कीर्तन आणि भजन एवढंच व्हावं असं नाही, तर त्याच्यामध्ये परिसंवादही असावा, त्याच्यामध्ये टॉक शोही असावा, त्याच्यामध्ये नाटकही असावं. एक वेगळे वेगळे फॉर्म जे आहेत तर ते सगळे आम्ही या संमेलनामध्ये आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. आणि महाराष्ट्रातले सगळे नामवंत जे आहेत, जे अगदी अमरावतीपासून तर पुणे आणि मुंबई सगळ्या ठिकाणावरून सगळे मान्यवर या ठिकाणी येत आहेत आणि ते आपल्यासोबत संवाद साधणार आहेत. मित्र, खरं तर महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे असं आपण म्हणतो. संतांची भूमी आहे असं म्हणत असताना त्या पावन भूमीमध्ये तो संत साहित्याचा जो गाभा आहे, जणू तेजस्वी सूर्यच अनेक शतकं अंधश्रद्धेची जळमट दूर करून त्यातून मानवता आणि समता हा जो विचार आहे तो संत साहित्यातून आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवला. आणि मला असं वाटतं ही महाराष्ट्राची ऊर्जा आहे. इतर राज्यांमध्ये आणि आमच्यामध्ये हाच फरक आहे. महाराष्ट्रामध्ये संतांनी जे काही दिलं ना, म्हणजे पंढरपूरची आषाढीची वारी असो, कार्तिकीची वारी असो, आळंदीची वारी असो, पैठणची वारी असो, आम्हाला परत 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 तो हरिनामाचा गजर जो आहे तो ऐकायला मिळतो. आणि पुन्हा पुन्हा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, ही जी हाक आहे तर ती आमच्या मनाला जो आहे तो संस्कार करणारी अशी हाक आहे. म्हणजे आम्ही हरिपाठ का म्हणायचा, तर तो मनाला संस्कार करण्यासाठी म्हणायचा. जेव्हा आपण विज्ञानाच्या आणि प्रगतीच्या मागे धावत असताना बऱ्याचदा आपण माणुसकीच्या मूल्यांपासून दूर जात आहोत. समाज संकुचित होताना त्याच्यावरचा उतारा काय असेल, तर तो वारकरी संप्रदायाचा समतेचा आणि विश्वबंधुत्वाचा शाश्वत असा विचार हा आम्हाला पुढे नेणार आहे. ज्ञानदेवांनी जगाला भूता परस्परे जडो मैत्र जीवांची अशी हाक दिली. तुकोबांनी जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, हा परमोच्च सोप्या मार्गाची दिशा दाखवली. या विचारांनीच जगाकडे हे विश्वाची माझे घर या उदात्त भावनेतून पाहण्याची शिकवण दिली. आणि म्हणूनच आज या संमेलनातून आपण वारकरी संत साहित्याचे पुनर्मूल्यांकन करून हा समतेचा आणि शांततेचा संदेश पुन्हा जोमाने समाजाकडे प्रवाहित केला पाहिजे. मराठवाड्याचा विचार करत असताना जसं मी म्हटलं महाराष्ट्र संतांची भूमी, तसं मराठवाड्याने अनेक संत आम्हाला दिलेले आहेत. अगदी ज्ञानोबा नामदेवांपासून तर संत एकनाथांपर्यंत. वारकरी संप्रदायाचा तत्त्वज्ञान जे आहे, उदय जो आहे, तो आमच्या मराठवाड्याच्या शेजारीच असलेलं नेवाशाचा जो खांब आहे, पैज ज्याला म्हणतो, तर त्या खांबाला टेकून ज्ञानोबांनी ज्ञानदेवांचं निरूपण केलं. ती जागा मराठवाड्याच्या सीमेलगत. ज्यांनी वारकरी संप्रदायाला नवचैतन्य दिलं ते नामदेव मराठवाड्यातल्या नरशिबामणीचे. त्यांनी मराठीतच नव्हे तर हिंदी आणि अगदी पंजाबापर्यंत हा भागवत धर्माचा झेंडा रोवला. शीख धर्मीयांच्या पवित्र गुरु ग्रंथ साहेबामध्ये ज्यांची मुखबाणीचा समावेश आहे तेही आमच्या मराठवाड्याचेच. याच परंपरेला पुढं संत एकनाथांनी पैठणच्या गोदातीरी समृद्ध केले. त्यांचे भागवत, भारुडे आणि अभंग मराठी वाङ्मयाचं तेज वाढवत आहे. हा समतेचा, अभंग परंपरेचा आणि मानवतेचा समृद्ध वारसा आपल्या मराठवाड्याच्या मातीत मोठ्या ममतेनं आपण सगळ्यांनी जपलेला आहे. शेवटी हा पुण्यसंचय यशस्वी करण्यासाठी ज्यांनी प्रत्यक्ष आम्हाला मदत केली त्या सर्व आयोजन समितीचे प्राध्यापक, सदस्य, शिक्षक, विद्यार्थी यांचं मी मनापासून आभार मानतो. व्यासपीठावरील सगळे आपल्यासारखे तेजस्वी व्यक्तिमत्वांनी आम्हाला हा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल मी जालना एज्युकेशन सोसायटीच्या वतीनं सुरुवातीलाच आपले ऋण व्यक्त करतो. चला, या संमेलनातून वारकरी संप्रदायाच्या विश्वबंधुत्वाचा संदेश आपण समाजात शांतता आणि समता प्रस्थापित करण्यासाठी कटिबद्ध होऊया. दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणी जात. धन्यवाद.